नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. माझ्या बातमीमागच्या बातमी या सदरामध्ये सध्याचा जो ज्वलंत प्रश्न आहे, गॅस, पेट्रोल, डिझेल याची टंचाई, तर त्याबद्दल तुम्हाला मी एक छोटी माहिती समजून सांगणार आहे, जी प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. की भारतामध्ये नाही, जगामध्ये सगळीकडंच ह्या गोष्टीची टंचाई सुरुवात होणार आहे. त्या मानाने भारतामध्ये साठा आहे किंवा भारताचे परदेशाशी जे संबंध आहेत, रशियाशी संबंध आहेत, ऑस्ट्रेलियाशी संबंध आहेत, व्हेनेझुएलाशी संबंध आहेत, तर त्याच्याकडून सुद्धा आपल्याला क्रूड ऑइल मिळू शकतं, गॅस मिळू शकतो. त्याच्यामुळे अगदी वितरण देशासारखी टंचाई आपल्याला जाणवणार नाही. पण ही टंचाई का जाणवते? जे भारतामधले विरोधी पक्ष, राहुल गांधी म्हणा, ममता बॅनर्जी म्हणा, की सरकार अपयशी ठरलं. अरे अपयशी ठरलं म्हणजे तिथं बॉम्बगोळे चालू आहेत, वर्षा चालू आहे, गॅसच्या टाक्या फोडल्या जातात, तिथं बॉम्ब वाढले होते. आणि मग गॅस येणार कुठून? आपल्याला जो गॅस येतो स्वयंपाकाचा, LPG आपण त्याला म्हणतो, किंवा गाड्यांमध्ये लागणारा CNG म्हणतो, हा संपूर्ण जवळजवळ 75% आपण आयात करतो. आपल्या भारतात त्याचं प्रोडक्शन कमी आहे. मग जिथून आयात करतो, जगातला 20 ते 25% वाहतूक ज्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते, तिथंच युद्ध चालू असल्यामुळं सगळ्या जगाला त्याचा त्रास होतोय ना. पाकिस्तानामध्ये 350 रुपये पेट्रोल आहे, ते सुद्धा मिळत नाही आहे. आपल्याकडं काय होतं की छोटी गोष्ट मोठी करून TV वाल्यांना दाखवायला लागतं. बजेट कोलमडलं, आमचे पोरं 2 दिवस उपाशी आहेत. का फक्त गॅसवरच स्वयंपाक होतो का? इतर याच्या गोष्टीवर होत नाही. इलेक्ट्रिक शेगडी उपलब्ध आहेत, कोळसा उपलब्ध आहे, लाकडं उपलब्ध आहेत, भुसा उपलब्ध आहेत, नाही का? पण लगे पोरं उपाशी असं भावनिक दाखवायचं. इलेक्शन काही ठिकाणी आहे, त्याचा पश्चिम बंगालमध्ये नाही का, ममता बॅनर्जी गॅसची टाकी घेऊन उभा राहिला, सरकार फेल गेलं. ठीक आहे, तुम्हाला पंतप्रधान केलं, तुम्ही आणा बरं कुवेतमधून. तरी भारताचं परराष्ट्र धोरण इतकं स्ट्रॉंग आहे की त्याचे संबंध इराणनी भारताची 2 जहाजं इराणच्या त्या हॉर्मुझ समुद्रातून जाऊन दिली. अजून 22 जहाजं तिथं अडकलेली आहेत. त्याच्यातली 20 जहाजं गॅस, पेट्रोल भरून तयार आहेत. 2 जहाजं रिकामी आहेत, अजून भरलेले नाहीत. इराण सरकारशी भारताचं बोलणं चालू आहे की आमच्या या जहाजांना जायची परवानगी द्या. इराणने काही अटी घातल्या की मग आपण त्यांचं ज्या जहाज आहे त्याला कोचीमध्ये संरक्षण दिलेलं आहे. एक जहाज न ऐकता पुढे गेलं, त्याला अमेरिकन बुडवलं. दुसरी 2 जहाजं आपण कोचीमध्ये संरक्षण करून ठेवली आहेत. त्यांचे इतर काही जहाजं आपण अडवली होती, ती मोकळी करणार आहोत. भारताने इराणला वैद्यकीय मदत पुरवलेली आहे. त्याच्यामुळं इराणचं मत भारताविषयी चांगलं आहे. त्यांनी कबूल केलं आहे की आम्ही भारताच्या झेंडा लावलेल्या जहाजांना जायला परवानगी देऊ, त्यांच्यावर हल्ला करणार नाही. पण अमेरिका, इस्रायल किंवा अमेरिकेधार्जिन जे देश आहेत इतर, त्यांच्यावर मात्र आम्ही हल्ला करू. आता हे महत्त्वाचं इराणला एवढं महत्त्व का? तर ती होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे, तुम्हाला फोटोमध्ये दिसेल की ती एकंदर 163 किलोमीटरची आहे. म्हणजे ओमानच्या आखातापासून निघते तर ती अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि तिथून अरबी समुद्रातून वाहनं पुढं जातं. मग त्या होर्मुझच्या समुद्राला काय आहे? तर उत्तरेला इराण आहे, दक्षिणेला ओमान आहे, त्याच्या पलीकडं कुवेत किंवा कतार वगैरे असे आहेत. आणि कतारमधून मोठ्या प्रमाणामध्ये LPG गॅस आपल्याला येतो. गॅस उत्पादनामध्ये कतार हा सगळ्यात प्रमुख आहे. पण कतार एकदम कोपऱ्यामध्ये, तिथून जहाज घेऊन आपल्याला नेमकं इराणच्या त्या चिंचोळ्या भागातूनच पुढे जावं लागतं. आता ही 163 किलोमीटर लांब आहे. रुंदीला किती आहे इराणच्या जवळ? तर फक्त 9 किलोमीटर. त्या 9 किलोमीटरमध्ये
जहाजांच्या टकरा होऊ नयेत, अपघात होऊ नये म्हणून 3 किलोमीटर ते जायला ठेवलं, मध्ये 3 किलोमीटर रिकामं ठेवलं, 3 किलोमीटर यायला ठेवलं. मग तो 3 किलोमीटर जायचा जो रस्ता आहे तो बरोबर इराणला होर्मुझ पासूनच जावं लागतं. आणि मग इराण तर ताबडतोब त्याच्यावर हल्ला करू शकतो, ते जहाज ताब्यात घेऊ शकतो, उडवू शकतो. त्याच्यामुळे इराणची परवानगी असेल तरच जातं. आता त्या होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये काही वाईट प्रकार घडू नये म्हणून अनेक देशांचे नौका, विमान, नौका तिथं असतात. पण आज अशी परिस्थिती आहे की त्या काहीच करू शकत नाही. अमेरिकेचे नौदल तिथं असतं पण ते काहीच करू शकत नाही. डोनाल्ड ट्रम्पने हात वर केले की ज्या देशांना नाही तर त्यांनी स्वतःचं संरक्षण करावं, आम्ही काही देणार नाही. हाच प्रकार आहे की ते समजून घ्या की जर एखादा देश रस्ताच अडून उभा राहिला तर ती वाहतूक बंदच होते. पण दुसरीकडून जायला मार्ग आहे का? नाही आहे ना. त्यांच्या सगळ्यांचे जे पेट्रोलचे साठे, गॅसचे साठे ते त्या होर्मुझच्या समुद्रधुनीपाशीच आहे. तरी आता सौदी अरेबियाने काय सुरुवात केली की त्यांनी लाल समुद्रातून म्हणजे समुद्रापर्यंत पाईपलाईन टाकली. आणि शेवटी आता कसं आहे की ओरिजिनल मोठ्या टाक्या तिथं असणं आणि पाईपवाले समुद्रात किती येणार, त्याच्यामुळं पुरवठ्यावर परिणाम होतो. पण सुरू झालेला आहे की सौदी अरेबियाने लाल समुद्रापर्यंत पाईपलाईन नेली, तिथून आमच्याकडून द्या म्हणून त्यांनी आवाहन केलेलं आहे. पण जिथं रोज 1,00,000 बॅरल भरायचे तिथं जर 10,000च बॅरल भरायला लागले तर जागतिक तुटवडा हा तयार होणार आहे. पण भारताला याची चिंता नाही आहे, कारण इराणने करायला सुरुवात केलेली की भारताची जहाजं जाऊ दे. आता प्रश्न झाला, काल त्यांनी कतारच्या गॅस टाक्यांवरच हल्ला केला. तिथं आग लागली मोठी. मग कतारने उत्पादन बंद केलं. मग आता भारत आणि कतार किती जरी मैत्री असली तर कतारचा गॅस भारताला मिळणारच नाही. त्याच्यामुळे आपल्याला दुसरीकडून शोधावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्याला अमेरिका मदत करायला तयार आहे, व्हेनेझुएला मदत करायला तयार आहे, ऑस्ट्रेलिया मदत करायला तयार आहे, सौदी अरेबिया करायला तयार आहे. पण जेव्हा आपण अडचण थोडीशी, आपण कोरोना काळामध्ये पाहिलं की आपला किराणासुद्धा ठराविक वेळेतच मिळत होता, पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळत नव्हता, नाही का. आपण काटकसरीने काढलं ना वर्षभर. त्याच्यामुळं आपल्याला हा 1-1.5 महिना त्रास होणार आहे. आपले जरा दुसरीकडून सोय, जहाजं यायला बंदरात सुरुवात झाली की आपली ती अडचण जी आहे, गॅसची टाक्याची अडचण, पेट्रोल किंवा डिझेलचं साठ्याची अडचण, ही आपोआप कमी होईल आणि नॉर्मल येईल. रशियाने तर जुन्या रेटमध्ये, आता बाजारामध्ये डिझेल, पेट्रोलचे दर 1.5 पटीने वाढलेत, पण रशियाने आपल्याला जुन्या दरामध्येच द्यायचं कबूल केलेलं आहे. आणि त्यांची काही जहाजं समुद्रात म्हणजे चीनला निघाली होती डिझेल घेऊन, म्हणजे क्रूड ऑइल घेऊन. 7 जहाजं त्यांनी वळवली आणि भारताला पहिलं द्या. मग ही जी मोदींची कूटनीती आहे का मोदींचं वजन आहे, त्याचा तो परिणाम आहे की 7 जहाजं जर जहाजामध्ये आले तर आपलं बराचसं क्रूड ऑइलचं जो टंचाई निर्माण होणार होती ती होणार नाही. तसंच गॅसचं पण होईल. तर समुद्रधुनी जी आहे ही संपूर्ण पेट्रोल, डिझेल उत्पादन करणाऱ्या या देशांच्या जीवनवाहिनी आहे. त्याच्यामध्येच युद्ध सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळं आपल्यालाच असं नाही तर संपूर्ण जगाला जिथं जिथं त्यांना या देशांकडून, ओमान, कतार, बहरीन हे जे देश आहे त्यांच्याकडून पेट्रोल, डिझेल, गॅस जातो, त्या सगळ्यांना त्याचा फटका बसणार आहे. युरोपीय कंट्रीज तर म्हणजे रडायचं बाकी झालं. त्यांच्याकडे काही गॅसशिवाय पर्यायच नाही. कारण त्यांनी रशियाला त्रास द्यायचा प्रयत्न केला. रशियन साईडला आम्ही देत नाही, त्यांना पर्यायच नाही. ऑस्ट्रेलियातून आणायचं तर खूप लांब पडतं. व्हेनेझुएला आणायचं त्यांच्याकडे रिफायनरी नाही, कारण त्यांचं जे डिझेल, पेट्रोल ते हार्ड आहे. भारतामध्ये सोय आहे त्याचे हार्ड क्रूड ऑइलचं हे करणं, शुद्धीकरण करणं. त्याच्यामुळे भारताला अडचण येणार नाही. ही जी सरकारची नीती आहे ती अतिशय योग्य आहे आणि त्याच्यासाठी आपण त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. तर तुमचं मत काय? विरोधी पक्ष वागतो ते बरोबर आहे का? मोदींची नीती बरोबर आहे का? येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाने थोडंसं
काही गोष्टी सहन करणं गरजेचं आहे, कारण हा महिना दीड महिन्याचा प्रश्न आहे. तर तुमचं मत तुम्ही अवश्य मांडणं. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येकाने, लाईक करा आणि शेअर करा दुसऱ्यांना, व्हॉट्सअपला फेसबुकला अवश्य पाठवा. रामकृष्ण.